मात्र या ठिकाणी येणारी मंडळी जी नेमलेली आहे तीच मात्र राजकीय लोकांचा आधार घेऊन या ठिकाणी त्यांच्या सोयीने काम करत आहे. ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे. अल्टिमेटम दिलेलं आहे. एक 14 तारखेच्या आत जर त्यांनी हे दोन्ही कॉम्प्लेक्स सुरू केले नाही तर आम्ही या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसणार आहोत. एकमेव उद्देश असल्यामुळे साईबाबांच्या ज्या भक्तांसाठी म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत आणि हा अटळ आहे. या ठिकाणी प्रलंबित राहिलेले सुसज्ज दर्शन रांगेचं उद्घाटन, शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन, पिंपळवाडी रोडवरील अनधिकृत शेड यांसह विविध मुद्द्यांवर संस्थान प्रशासनाची उदासीन भूमिका असल्याचं सांगत कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर यांच्यासह माजी विश्वस्त सचिन कोते, माजी विश्वस्त अविनाश दंडवते, माजी विश्वस्त सुमित शेळके यांनी पत्रकार परिषद घेत त्रिसदस्यीय समितीला 14 तारखेपर्यंत अल्टिमेटम देत उपोषणाचा इशारा दिलाय. साईबाबा संस्थांच्या वतीनं तत्कालीन व्यवस्थापन मंडळाने भाविकांना साई दर्शनाला जाताना ऊन वारा पाऊस यांचा त्रास होऊ नये म्हणून सन 2018 साली सर्व सोयी सुविधा युक्त अशी तब्बल 109 कोटी 50 लाख रुपये खर्च करून दर्शन रांग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 वर्षाच्या कालावधीत सदर इमारत बांधून पूर्ण करण्याच्या अटीवर ठेकेदारास काम देण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात 3 वर्षाचा कालावधी या इमारतीसाठी घेण्यात आला. परंतु गेल्या 5 वर्षांपासून सदर इमारतीच्या सुरू होण्याची वाट पाहूनही अजून ती सुरू झाली नाही. तसेच ऑक्टोबर 2022 रोजी पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही दर्शन रांग सुरू होणं गरजेचं होतं. मात्र आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आले तरी ती सुरू करण्यास केवळ राजकीय दबावापोटी आणि देशाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे कारण सांगितले जात आहे. सदर दर्शन रांगेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा 1ही रुपया लागलेला नाही. केवळ साई भक्तांच्या पैशातून ही दर्शन रांग बांधण्यात आली आहे. मात्र हा विलंब केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे केला जात असल्याचं, तसेच सध्याची त्रिसदस्यीय समिती राजकीय दबावापोटी चालढकल करत असल्याचा आरोप करत साई भक्तांच्या हस्ते या दर्शन रांगेचं लोकार्पण येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत करावे. अन्यथा आम्ही शिर्डी ग्रामस्थ, माजी विश्वस्त व साई भक्तांसह 15 तारखेला घटस्थापनेच्या दिवशी प्राणांतिक उपोषणाला बसणार असल्याचा निर्वाणीचा इशारा साईबाबा संस्थानचे माजी ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीला दिला आहे. 2018 साली श्री साईबाबा संस्थान शिर्डी त्यावेळेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी निर्णय घेतला की साई भक्तांच्या सोयीसाठी त्यांना रस्त्यात उभं राहून दर्शन लाईनला उभं राहावं लागतं आणि त्रास होतो. त्यासाठी ऊन वारा पाऊस यासाठी दरवेळेला मंडप टाकावे लागतात आणि म्हणून कायमस्वरूपी दर्शन लाईन या ठिकाणी व्हावी असं अनेक वर्षापासून चर्चा झडत होती. आणि त्या दृष्टिकोनातून शताब्दीचा मुहूर्त समजून त्यावेळेला 2018 साली तत्कालीन व्यवस्थापन मंडळाने तो निर्णय घेतला की त्या ठिकाणी जे जुनं प्रसादालय होतं त्या जागेवरती ते डिमॉलिश करून त्या ठिकाणी सुमारे 118 कोटी रुपये किमतीची दर्शन लाईन साई भक्तांच्या सोयीसाठी वातानुकूलित अशी तयार करावी आणि वर्षभराच्या आत ती साई भक्तांच्या सेवेत द्यावी असा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे कार्यवाही झाली. परंतु मधल्या काळामध्ये कोविडचा भाग त्या काळात आला आणि 2 वर्ष ती दर्शन रांग लाईन त्या ठिकाणी होणे पूर्ततेला वेळ झाला आणि आज तागायत जवळ 1 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे. ती दर्शन रांग लाईन पूर्ण साई भक्तांच्या वापरासाठी रेडी झालेली आहे. त्या ठिकाणी कंप्लिशन सर्टिफिकेटसुद्धा त्या मिळालेले आहेत. असं असताना देखील सुद्धा ती दर्शन लाईन आम्ही विश्वस्त मंडळात असताना ती सुरू करावायची अशी प्रक्रिया सुरू झाली होती. ती मागील डिसेंबरमध्येच कार्यान्वित करायची आणि साई भक्तांना खुली करायची हा झालेला निर्णय आज तागायत जवळ पुन्हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर डिसेंबर हा कार्यकाल 1 वर्षाचा होत आलेला आहे, पण तो सुरू झालेला नाही. ही केवळ या ठिकाणी त्याचं उद्घाटन कोणी करावं यासाठी हा विषय प्रलंबित आहे. वास्तविक पाहता व्यवस्थापन मंडळ आहे असतं आणि व्यवस्थापन मंडळानं जर विचार केला असता का कोणी एखादा मोठा राजकीय नेता
आपण या ठिकाणी आणून उद्घाटन करावं ते आपण मान्य केलं असतं. परंतु या ठिकाणी सप्टेंबर 2022 रोजीच आमचं व्यवस्थापन मंडळ काही कारणानं हायकोर्टानं या ठिकाणी स्थगित केलं आणि या ठिकाणी त्रिसदस्यीय समितीची अडॉक कमिटी निर्माण केली. त्या कमिटीमध्ये जिल्हा न्यायाधीश, त्याचप्रमाणे जिल्हा कलेक्टर, त्याचप्रमाणे या ठिकाणी दर्जाचा जो असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी अशा पद्धती त्रिसदस्यीय समिती नेमून हे कामकाज सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. आम्हाला वाटलं होतं की हा निर्णय झाल्यानंतर ही मंडळी ताबडतोब हे साई भक्तांच्या सेवेमध्ये ही दर्शन लाईन सुरू करून देतील अशी अपेक्षा होती. परंतु तसं घडलं नाही. मधल्या काळामध्ये अनेक बातम्या समोर आल्या. त्या ठिकाणी असं समजण्यात आलं की माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी या दर्शन लाईन आणि शाळेचा कॉम्प्लेक्स हे दोन्ही इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहे. आम्हालासुद्धा बरं वाटलं. परंतु हे असं होऊन जवळजवळ 7 ते 8 महिने होत आलेले आहे. अद्याप त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्याबद्दल हालचाल होताना दिसत नाही. आम्ही चौकशी केली त्यावेळेला अजूनही प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून कुठल्याही प्रकारचा असा आदेश किंवा त्यांच्याकडून कन्फर्मेशन आत्तापर्यंत आलेलं नाही. ह्या कमिटीच्या लोकांनी किंवा त्यांच्याबरोबर निर्णय घेत असलेल्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क केला किंवा नाही हे याबद्दल साशंकता वाटते. वास्तविक पाहता साईबाबा संस्थान शिर्डी यांनी जो हा निर्णय घेतला, या साईबाबा भक्तांच्या सोयीसाठी हा निर्णय झालेला आहे. साईबाबा भक्तांच्या पैशातून हा निर्णय झालेला आहे. असं असताना देखील सुद्धा आत्तापर्यंत साईबाबा संस्थांसाठी किंवा भक्तांच्या सोयीसुविधेसाठी आत्तापर्यंत महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी एकही रुपयाची मदत अद्यापपर्यंत केलेली नाही. देशातील अनेक तीर्थक्षेत्रांना या ठिकाणी शासनाने मदत केली आहे. परंतु अपवाद शिर्डीचा आहे की या ठिकाणी एकही रुपयाची मदत अद्यापर्यंत केली नाही. या शिर्डी संस्थांचं काम हे पूर्णपणे साई भक्तांच्या पैशातूनच चालू राहिलेलं आहे आणि होत राहत आहे. अशा वेळेला या ठिकाणी साई भक्तांना जो काही त्रास होतो आहे, मागील उन्हाळ्यामध्ये अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी होती. येथील कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर परिसरामध्ये चपला घालण्याचं, बूट घालण्याचं बंधन आणल्यामुळे साई भक्तांना आपण राहत असलेल्या जागेपासून त्याच हॉटेलमध्ये आपल्या चप्पल बूट सोडून रस्त्यानं यावं लागत होतं. अनेक लोकांचे पाय भाजत होते, लोक रस्त्यानं पळत होते, लोकांच्या पायाचे छाले निघत होते. अशी परिस्थिती असताना देखील सुद्धा ही दर्शन रांग सुरू झालेली नाही. मधल्या काळामध्ये पावसाळा आला त्यातही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण पाहत आहोत कुठलीही सुरक्षितता या ठिकाणी नाही आहे. अनेक व्हिडिओ या ठिकाणी आलेले आहेत की त्या ठिकाणी साई भक्तांच्या गाड्या काचा तोडून पैसे लांबवले जातात, अशा व्हिडिओसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. अशी असुरक्षित असलेल्या शिर्डीमध्ये जर सुरक्षित अशी दर्शन लाईन तयार झालेली असेल तर त्या ठिकाणी ती दर्शन लाईन सुरू का होत नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणून त्याचप्रमाणे असाच प्रश्न हा शैक्षणिक संस्थेबद्दल आहे. एक शैक्षणिक संकुल त्यावेळेला 2019 साली त्या काळातील व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेऊन बांधलं. असे जागतिक कीर्तीसह ते त्या ठिकाणचं 218 कोटी रुपये खर्च करून ते अद्यावत अशी बिल्डिंग त्या ठिकाणी बांधलेली आहे. सुमारे जवळ 1000 रूम म्हणजे वर्ग भरतील. भविष्यात कितीतरी मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी एकाच छताखाली येईल म्हणून बांधलेलं आहे आणि ते तयार होऊनसुद्धा 4 वर्षे पूर्ण झाली, परंतु ते विद्यार्थ्यांना वापरावास मिळत नाही आहे. त्या बिल्डिंगची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे. काही दिवसानंतर त्या ठिकाणी असलेल्या यंत्रणासुद्धा कार्यान्वित राहणार नाही अशी भीती निर्माण झालेली आहे. तरीही त्या ठिकाणी आजच्या आमच्या ज्या शैक्षणिक संस्था इतर भरता आहेत त्यांना स्थलांतरित करण्यासाठी चालढकल आजचा त्रिसदस्यीय समिती करत आहे. केवळ त्या ठिकाणी कोणती राजकीय नेता यावा हा एक उद्देश आहे. वास्तविक पाहता ज्या वेळेला आमचं व्यवस्थापन मंडळ हायकोर्टानं या ठिकाणी राजकीय नको म्हणून स्थगित केलं, मात्र या ठिकाणी येणारी मंडळी जी नेमलेली आहे तीच मात्र राजकीय लोकांचा आधार घेऊन या ठिकाणी त्यांच्या सोयीने काम करत आहे. ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे.
वास्तविक पाहता त्यांनी याचा विचार न करता साई भक्तांच्या सेवेचा विचार केला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या सुखसोयीचा विचार केला पाहिजे आणि या ठिकाणच्या दोन्ही इमारती ताबडतोब त्यांनी सुरू केल्या पाहिजे. शाळेची इमारत सुरू करायला फर्निचरचं जे काही सांगितलं जातं तर फर्निचरसाठी कुठलेही थांबणार नाही, कारण शाळा ऑलरेडी सुरू आहेत. त्यांचे फर्निचर संस्थांकडे उपलब्ध आहेत, त्यांचं शैक्षणिक साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध आहे. एका दिवसामध्ये ते स्थलांतरित होऊन शाळा चालू होऊ शकते. परंतु हे होत असल्यामुळे आम्हाला एक माझे विश्वस्त या नात्यानं हे योग्य होत नाही, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. 14 तारखेच्या आत जर त्यांनी हे दोन्ही कॉम्प्लेक्स सुरू केले नाही तर आम्ही या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसणार आहोत. घटस्थापनेच्या दिवशी हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. किमान आत्ताचा दसरा तरी लोकांना या दर्शन लाईनमध्ये त्याचा अनुभव घेऊ द्या, अशी त्यामागची भावना आहे. आज आपण बघतो आहे शिर्डीमधला विकास कशामुळे थांबलेला आहे त्याचाही आपण विचार केला पाहिजे. या ठिकाणी राजकीय लोकांचा जो होत असलेला हस्तक्षेप, त्यामुळे या शिर्डीमध्ये साई भक्तांचा अतिशय मोठा त्रास या ठिकाणी होत आहे आणि तो दूर व्हावा हा एकमेव उद्देश असल्यामुळे साईबाबांच्या ज्या भक्तांसाठी म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत आणि हा अटळ आहे. या ठिकाणी साई भक्तांच्या सोयीसुविधा होणं, त्याचप्रमाणे ग्रामस्थ परिसरातील लोकांच्या सुखसोयी होणं, दळणवळण चांगल्या पद्धतीनं होणं, म्हणून हा पिंपळवाडी रस्ता सुरू होणं गरजेचं आहे. आम्ही शिर्डीकरांनी जवळ 15 वर्षापासून आज आमच्या व्यवसायाला तिलांजली देऊन हा रस्ता साईबाबा संस्थानला बेकायदेशीररित्या कलेक्टरच्या परवानगी नसताना देखील आम्ही वापरायला परवानगी दिली. हा काय आमचा गुन्हा झाला? वास्तविक पाहता जर 1 वर्षापूर्वीच जर दर्शन लाईन सुरू झाली असेल तर हा रस्ता वाहतुकीला मोकळा होणं अशी गरजेची बाब आहे आणि अशा वेळेला हा निर्णय घेतला जात नाही. केवळ शिर्डीकरांना या ठिकाणी कुठल्या तरी अडचणीला सामोरे जाण्यासाठी, त्यांची अडचण तयार करण्यासाठी म्हणून हे निर्णय या ठिकाणी होतात का काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. म्हणून नाईलाजानं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला आमचे साई भक्त ग्रामस्थ नक्कीच या ठिकाणी सहभागी होतील अशी मला अपेक्षा आहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज, शिर्डी.